जे व्ही-आय-पी आहे, व्ही-आय-पी की ज्यांना 2 बेडचा रूम देणं आवश्यक आहे, जसे उदयजी असतील, पासपोर असतील, म्हणून तो सायन्ससारख्या ठिकाणी व्यवस्था करण्यापेक्षा उत्तराखंडचं जे 5 स्टार फॅसिलिटी आहे ही त्यांची 2,000 रुपयामध्ये रूम याप्रमाणे त्यांची व्यवस्था होऊ शकते. अशा त्यांच्याकडे 10 रूम आहेत, 2,500 प्रमाणे पुन्हा 10 रूम आहेत. असे आपल्याकडे 2-4 पर्याय या ठिकाणी अवेलेबल आहे. तर आपण तो या 3-4 दिवसामध्ये निर्णय निवास व्यवस्थेने घ्यायचा आहे आणि पुढच्या मीटिंगपर्यंत डाटा ठेवायचा. धन्यवाद. आणि हा हे सर्वेक्षण फेब्रुवारी मार्च आणि राजाराम सावंत सहकार भारतीच्या वतीने गृहनिर्माण सहकारी संस्थांचा महासंघ असणारा मुंबई महाराष्ट्र उत्तर राज्य यांच्या वतीने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही महाअधिवेशन केलेलं आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने आजची आमची आढावा बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केली असता सहकार भारती ही गेली कित्येक वर्ष 28 राज्यांमध्ये 650 जिल्ह्यांपेक्षा अधिक शिक्षण प्रशिक्षण प्रचाराचं काम करीत आहे. सन 2023-24 राष्ट्रीय स्तरावर हा अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असता त्याच्यामध्ये हा मान आम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे. गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या असणाऱ्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे ठराव पास करून या अधिवेशनामध्ये केंद्रीय सरकार मंत्रालय आहे त्यांच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या ओपन जे प्लॉट असतात किंवा जे डेव्हलपमेंटचे जे प्लॉट झालेले आहेत त्याच्यावरती ज्या बिल्डिंगी तयार झाली आहेत त्या बिल्डरनी विकसित करून बिल्डर निघून गेले आणि त्यांचे प्रश्न काही तसेच जाग्यावर आहेत. उदाहरणार्थ निमकरण्यासारखे प्रश्न आहेत किंवा अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. जमिनीचं आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये डिफेन्सची जमीन आहे, रेल्वेची जमीन आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट लँड आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या जिल्हा नगरपालिकेच्या त्यांच्याही देखील जमीन त्याच्यामध्ये आहे आणि प्रत्येकाचे जे प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी हे अधिवेशन आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न सोडवून सर्व ठराव पास करून आपण केंद्राला ते केंद्राच्या सहकार खात्याला आपण देणार आहोत. हे अधिवेशन आपण घेत असताना आमचे यामध्ये सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दिनांतजी ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री सन्माननीय डॉक्टर उदयजी जोशी, त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी राष्ट्रीय सहप्रमुख हाऊसिंग प्रकोष्ठ राहुल पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आम्ही हे अधिवेशन आम्ही या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी हे मागून आम्ही करीत आहोत आणि घेतलेलं या ठिकाणी. तरी सर्व या अधिवेशनासाठी मी अपील करतो आहे, आवाहन करतो आहे याच्यामध्ये मुंबई महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्याच्या लोकांनी या अधिवेशनामध्ये भाग घ्यावं व आपण ज्या आपल्या असणारी अडचणी प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. धन्यवाद. या अधिवेशनाची जर आपण उद्दिष्ट म्हटलं हे राष्ट्रीय पातळीवरचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण देशामधून गृहनिर्माण क्षेत्रामधील ज्या काही समस्या असतात त्याचं संकलन केलं जातं. तज्ज्ञांच्या मार्फत याच्यावरती विचारविनिमय केला जातो आणि विचारविनिमय करून याच्यामध्ये काही ठराव पारित केले जातात आणि त्या ठरावाच्या माध्यमातून शासन दरबारी आम्ही या समस्या मांडत असतो. आणि या समस्या फक्त मांडत नाही तर सहकार भारती त्याचा कंटिन्युअसली पाठपुरावा करून या समस्या सोडवून त्याच्या उत्तरासह शासनाला आम्ही पर्याय देत असतो आणि तो पर्याय कशाप्रकारे मंजूर करून घेता येईल याचाही पाठपुरावा आम्ही करत असतो. त्यामुळे या अधिवेशनाच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांमधील समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. धन्यवाद. आता या अधिवेशनाच्या माध्यमातून अजून इथं एक आपण उपलब्ध करून देतो आहे. बऱ्याच वेळेला सहकारी गृहनिर्माण संस्थांना जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर वेंडर्स असतात तर या चांगल्या वेंडर्सची सुद्धा माहिती नसते, मग ते शोधत असतात. म्हणून इथं आपण एक्झिबिशनसुद्धा थोडंसं भरवत आहोत. तर या एक्झिबिशनाच्या माध्यमातून चांगल्या उत्तम दर्जाची सेवा देणारे वेंडर्ससुद्धा इथं असणार आहेत. त्यांच्या सेवेसाठी विस्तृतपणे त्याची माहिती मिळेल. त्यामुळं आपल्या समस्या मांडतानासुद्धा सर्व्हिस फॅक्टरमध्ये सुद्धा आपल्याला उत्तम दर्जाच्या कंपन्यासुद्धा इथं उपलब्ध असणार आहेत. धन्यवाद. आमच्या अधिवेशनात प्रत्येक वेळी वेगवेगळे कॉर्डिनेटर्स असतात. तर हे जे स्टॉल किंवा इतर काही स्पॉन्सरशिप असतील, नॉलेज पार्टनर्स असतील, तर याच्या संदर्भात जर संपर्क करायचा असेल तर आम्ही कॉर्डिनेटर म्हणून जितेंद्र पाटील जे डायरेक्टर आहेत युनिट्रेक मीडिया
यांना आम्ही नियुक्त केलेलं आहे. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 7718845105 7718845105 हा नंबर आहे. याच्यावरती संपर्क करून आपण आपली नोंदणी करू शकता. गृहनिर्माण संस्थांचं हे अधिवेशन आहे आणि हे राष्ट्रीय स्तरावर आहे. सगळ्यांची अन्न, वस्त्र आणि निवारा ही गरज आहे आणि पहिल्यापासून आपल्या भारत देशामध्ये गृहिणी ही घर सांभाळते आणि त्यामुळे महिलांनी या क्षेत्रात पुढे यावं. बऱ्याच अंशी असं दिसून येतं की पदाधिकारी जे काही आहेत त्यांच्यामध्ये महिलांचा सहभाग जरी कायद्याने 2 महिला असणं आवश्यक असेल तरी तो बऱ्याच ठिकाणी रिक्त जागा दिसून येतात. त्यामुळे महिलांनी यात सहभागी व्हावं आणि गृहनिर्माण संस्थांचा सहकार वृद्धिंगत व्हावं यासाठी सहकार्य. धन्यवाद. एक मिनिट. हे अधिवेशन सहकार भारती घेणे सहकार भारतीचा मेन उद्देश आहे की जो सरकार आहे सुसंस्कृत झाला पाहिजे. याच्यातून चांगले कार्यकर्ते घडले पाहिजे, सहकारी संस्था सबल झाल्या पाहिजे. आणि या अधिवेशनामागचा एकच हेतू आहे की ज्या काही गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी आहेत, समस्या आहेत, ह्या एकत्र येऊन सोडवण्याचं काम जे आहे ते या अधिवेशनाद्वारे होणार आहे. सहकार भारती अनेक प्रकारचे असे अधिवेशनं घेते. आत्ताच मागे आमचं दिल्लीला पतसंस्थांचं अधिवेशन झालं, महिलांचं सबलीकरणासाठी हैदराबादला अधिवेशन झालं. अशा प्रकारचे विविध अधिवेशन घेऊन याच्यातून सगळ्यांना कसं एकजूट करून प्रशिक्षित करता येईल आणि समस्या सोडवता येतील याकडे आमचं संपूर्ण लक्ष केंद्रित आहे. धन्यवाद.